जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे. आज आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहेत. या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. हे 50 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हे 50 प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर आलेला आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय सी. 28 जानेवारी 1950 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय डी. भारताचे राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सोपवतात. पुढील प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीच्या शपथेचा नमुना देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी. कलम 60 मध्ये राष्ट्रपतींच्या शपथेचा नमुना देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी. गोवा. गोवा या राज्यामध्ये विधान परिषद नाहीत. महाराष्ट्र या राज्यामध्ये विधान परिषद आहेत. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद आहेत आणि कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहेत, परंतु गोवा या राज्यामध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय सी. पुढील प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी. 6. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न 6. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी. 78. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहेत. प्रश्न 7. कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय सी. 2 जुलै 1862 साली कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 8. माहितीचा अधिकार हा कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए. 2005 साली माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आलेला आहे. पुढील प्रश्न 9. न्यायालयाच्या कामात समन्स म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी. न्यायालयात हजर राहण्यासाठी दिलेली लेखी सूचना म्हणजेच समन्स होय. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून घेऊ शकता. प्रश्न 10. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. घटक राज्यांच्या भाषा. 8वे परिशिष्टमध्ये आपल्या राज्यांच्या भाषा समाविष्ट आहेत. प्रश्न 11. जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए. अमेरिका या देशाने सर्वात प्रथम राज्यघटना लिहिलेली आहेत. प्रश्न 12. केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी पंतप्रधान. पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 13. भारतीय संविधानात जीवनाचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमान्वये दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल कलम 20 ते 22. या कलमामध्ये आपल्या जीवनाचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी. प्रश्न 14. भारतात मतदान दिवस म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ए 25 जानेवारी. हा दिवस आपल्या भारतात मतदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न 15. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय सी 94. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 94 इतकी न्यायाधीशांची संख्या आहेत. प्रश्न 16. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली आहे. पुढील प्रश्न 17. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ए मुंबई या ठिकाणी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते. प्रश्न 18. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी रायगड. रायगड या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19. इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये कोणत्या लढाईने घेतला गेला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी प्लासीची लढाई. प्लासीची लढाईमध्ये इंग्रज सत्तेचा पाया हा पूर्णपणे घातला गेला होता. प्रश्न 20. प्रसिद्ध बक्सरची लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ए 1764 मध्ये बक्सरची लढाई झालेली आहे. प्रश्न 21. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पुढील प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 23. हितवाद या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय डी गोपाळ कृष्ण गोखले यांनी हितवाद या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे. प्रश्न 24. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न 25. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? हे प्रश्न दिनविशेषवर अवलंबून आहेत. तर दिनविशेषवरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नक्की विचारले जातात, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही मिस करू नका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी 6 जून रोजी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न 26. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए नागपूर या शहराला
भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार असे म्हणतात? प्रश्न 27. कोणत्या शहरात अलकनंदा आणि भगीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतर होतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि भगीरथी या दोन नद्या येऊन गंगा नदीत रूपांतर होतात. प्रश्न 28. भारतातील कोणत्या राज्यात नैसर्गिक रबराचे सर्वाधिक उत्पादन होते? आता इथून पुढे आपले जीकेचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, केरळ. केरळ या राज्यामध्ये नैसर्गिक रबराचे सर्वाधिक उत्पादन होते. प्रश्न 29. लोकटक सरोवर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न उत्तर तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा. हे प्रश्न उत्तर स्टॅटिक जीके म्हणून आपल्याला पेपरमध्ये विचारण्यात येतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहेत. प्रश्न 30. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी, नागपूर या शहरामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो की पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर शहरामध्ये आहे, परंतु पेंच राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या नदीवर आहेत किंवा नदीकाठी आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ए, वि. स. खांडेकर. ययाती या कादंबरीचे लेखक आहे. तर हे कादंबरीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. जसे प्रश्न परीक्षेला विचारण्यात येतात तसेच प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. पुढील प्रश्न, प्रश्न 32. महाराष्ट्रात सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे? तर ते गोदावरी नदीचे आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी. प्रश्न 33. भारतामधील चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी, दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके यांना चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखण्यात येते. प्रश्न 34. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, हे व्याकरणवरती प्रश्न आपण एक घेतलेला आहोत. व्याकरण सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. त्यामुळे बघा, आपण गरिबांना मदत करावी या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय डी, आपण. आपण हे या वाक्यामधील सर्वनाम आहेत. प्रश्न 35. महाराष्ट्रातील लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, सावंतवाडी हे लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहेत. प्रश्न 36. ओझर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, मिग विमाने. मिग विमाने या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते ओझर या ठिकाणी. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 37. नीलगिरी जंगल मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? जंगलावरती प्रश्न विचारण्यात येतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए, तामिळनाडू या राज्यामध्ये नीलगिरी जंगल मुख्यतः आढळले जातात. प्रश्न क्रमांक 38. हवा प्रदूषण आणि हवेतील डॅश डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमानवाढीचे संकट उद्भवले आहे. तर या रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल ते सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, कार्बन डायऑक्साईड. तर हवा प्रदूषण आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वातावरणामध्ये
वाढल्यामुळे जागतिक तापमानवाढीचे संकट उद्भवले जातात. प्रश्न क्रमांक 39. कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, उत्तर प्रदेश या राज्याचा लोकप्रिय नृत्य आहेत कथ्थक. प्रश्न क्रमांक 40. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, श्रवणबेळगोळा या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळला होता मराठी भाषेतील पहिला शिलालेख, जे कर्नाटकमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी, कोलकाता हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर या सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. तुम्हाला कमेंटमध्ये आता 2 प्रश्नाचे उत्तरे सांगायचे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 42. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय ए, रमाबाई रानडे या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या. प्रश्न 43. फणसाड अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय ए, रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहेत. प्रश्न 44. ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये सीमारेषा दर्शवते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशामध्ये ड्युरंड ही रेषा आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 45. कॉर्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, गोवा या राज्यामध्ये कॉर्निवल हा सण मुख्यतः साजरा केला जातो. प्रश्न 46. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहेत. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 47. युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, 12 जानेवारी रोजी युवक दिन किंवा युवा दिन हा साजरा केला जातो. प्रश्न 48. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, संत गाडगेबाबा यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न 49. राधानगरी धरणाचे बांधकाम कोणी सुरू केले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय ए, छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाचे बांधकाम सुरू केले होते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 50. मूळदोष हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? सायन्सचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय डी, जीवनसत्व डी. या जीवनसत्व डी मुळे मूळदोष हा रोग आपल्याला होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे होते 50 प्रश्न आजचे. जर तुम्ही 50 प्रश्न बघितले असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तरसुद्धा कमेंट करून द्यायचे आहेत. तर प्रश्न आहेत, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या प्रश्नाची उत्तरे आपण इथं बघू शकतो. तर तुम्हाला ही प्रश्नाची PDF कुठे मिळणार आहे? तर सरकारी स्पर्धा या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF मिळणार आहेत. तर तुम्ही सरकारी स्पर्धा या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तर या
चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ किंवा प्रश्न तुम्हाला कसे वाटले, नक्की आवडले असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.